पुन्हा एकदा स्वागत आणि आता वळूयात 18 जूनला 17 जागांसाठी मतदान होणाऱ्या विधान परिषद निवडणुकीकडे। एरवी विधान परिषद निवडणुकीशी थेट सर्वसामान्यांचा संबंध नसतो, कारण तशी निवडणूक त्यामुळे चर्चेत नसते। पण यंदाचं चित्र वेगळं आहे। जनतेने निवडून दिलेले स्थानिक स्वराज्य संस्थांचे लोकप्रतिनिधी विधान परिषदेच्या या जागांसाठी मतदार आहेत। अशी स्थानिक स्वराज्य संस्था कोट्यातील जागांसाठीची निवडणूक आहे। स्थानिक स्वराज्य संस्था कोट्यातील एकाच वेळी 17 जागांसाठी ही निवडणूक पहिल्यांदाच होतीये। तुम्हाला माहितीच आहे की राज्यामध्ये 2 पक्षांमध्ये फूट पडली आणि 6 पक्षांची खिचडी झाली आहे। त्यामुळेच एकाच वेळी 17 जागांसाठी उमेदवार निवडताना आपली युती आणि आपली आघाडीतल्या शेकडो इच्छुकांना खुश ठेवताना सध्या नेत्यांची दमछाक होतीये। त्यातूनच ही निवडणूक घोडे बाजाराचा उत्सव असल्याची उपरोधिक टीका विरोधक करतायत। त्यात आपल्याच मुलाला उमेदवारी मिळवण्यासाठी सुद्धा आमदार खासदार प्रयत्न करताना दिसतायत। आता या स्थितीत महायुतीतल्या जागांवरती बऱ्यापैकी एकमत झाल्याचा दावा मुख्यमंत्र्यांनी केलाय, पण स्थानिक पातळीवरती स्थिती वेगळी आहे। आणि या संदर्भात आमचा आजचा दुसरा प्रश्न आहे, तो पाहण्यासाठी आपण जाऊयात पोल सेंटरला। आजचा 0 आवरचा दुसरा प्रश्न आपण बघतोय, विधान परिषदेच्या 17 जागांसाठी निवडणूक कोणत्या आघाडीत वादाशिवाय जागा वाटप होईल असं आपल्याला वाटतं? महायुती, महाविकास आघाडी दोघांमध्येही वाद होतील, दोघांमध्येही वाद होणार नाहीत। यापैकी तुमचा पर्याय कुठला तुम्हाला जास्त योग्य वाटतोय तो निवडा आणि जरूर वोट करा। आता ज्या 17 जागांसाठी ही निवडणूक होतीये त्यामध्ये 16 जागा नियमित आहेत, ज्यांचा कार्यकाळ 2022 आणि 24 मध्ये संपलाय, तर एका जागेची पोटनिवडणूक होतीये। मागच्या निवडणुकीमध्ये या निवडणुकीमध्ये कोण कोण जिंकलेलं होतं हे आपण बघणार आहोत। ग्राफिक्सच्या माध्यमातून जाऊयात मीडिया सेंटरला। 17 जागांची स्थिती कशी आहे? मागच्या निवडणुकीमध्ये भाजपचे 7 जण विजयी झाले होते। प्रशांत परिचारक सोलापूरमधनं, चंदूबाई पटेल जळगावमधनं, परिणय फुके भंडारा गोंदिया आणि प्रवीण पोटे अमरावती, आणि उरलेले 3 जण रामदास आंबटकर वर्धा चंद्रपूर गडचिरोली, सुरेश धस धाराशिव लातूर बीड, चंद्रशेखर बावनकुळे नागपूर। शिवसेना ठाकरे गट आपण बघतोय, विप्लव बाजोरिया परभणी हिंगोली, अंबादास दानवे छत्रपती संभाजीनगर जालना आणि दुष्यंत चतुर्वेदी रवींद्र फाटक ठाणे, नरेंद्र दराडे नाशिक। तेव्हा खरं तर एकसंध अशी शिवसेना होती, त्यामुळे एकत्रित नावं आपल्याला दिसत आहेत दोन्ही पक्षातली। राष्ट्रवादी काँग्रेस 3, अरुणकाका जगताप अहिल्यानगर, अनिल भोसले पुणे, अनिकेत तटकरे रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग। मोहनराव कदम सांगली सातारा, अमर राजूरकर नांदेड हे काँग्रेसचे 2 विजेते असे उमेदवार होते विधान परिषदेचे गेल्या निवडणुकीच्या वेळेचे। आता या सर्वांमध्ये गंमत अशी आहे की ज्या 17 जागांसाठी निवडणूक होतीये त्यापैकी 16 जागांसाठीची याआधीची निवडणूक 2016 आणि 18 मध्ये झाली होती। त्यावेळी भाजप शिवसेना ही युती सत्तेत होती आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे विरोधी पक्षात होते। आता शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यामध्ये फूट पडली आहे। दोन्ही पक्षांचे एकूण 4 पक्ष झाले, त्यामुळे त्यावेळी विरोधी पक्षातून निवडून आलेले 5 पैकी 4 आमदार आज सत्ताधारी महायुतीत आहेत आणि त्यावेळी सत्ताधारी युतीत होते त्या 12 पैकी शिवसेनेचे 3 आमदार आज विरोधी पक्षात आहेत। हे सगळं खूप गोंधळाचं आहे नक्कीच, आणि यामुळेच विधान परिषदेची निवडणूक वेगळी ठरतीये। असं असताना महायुती आणि महाविकास आघाडीकडनं येणाऱ्या प्रतिक्रियाही तितक्याच बोलक्या आहेत। आता मला हे सांगायचंय की या सगळ्या स्थितीमध्ये स्थानिक पातळी ते केंद्र स्तरापर्यंत सत्तेत असलेल्या भाजपच्या नेतृत्वाखालील महायुतीमध्ये इच्छुकांची गर्दी जास्त आहे। त्यामुळे त्यांचं समीकरण जुळवताना, त्याचा फॉर्म्युला निश्चित करताना नेत्यांच्या अक्षरशः नाकी नऊ येत आहेत। महायुतीतला मोठा भाऊ या नात्याने भाजपने 12 जागा स्वतःकडे ठेवण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा आहे, तरीही 3 जागांवरती तिढा आहे। त्यावर चर्चा सुरू आहे, लवकरच निर्णय घेतला जाईल असं स्वतः मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय। ते असं आहे की आमची चर्चा त्या संदर्भात चाललेली आहे। साधारणपणे शिवसेनेसोबत नाशिक आणि संभाजीनगर या 2 जागांवर आमची चर्चा चाललेली आहे। राष्ट्रवादी सोबत पुणे या जागेबद्दल चर्चा चाललेली आहे। आम्ही एकत्रित बसून यातनं मार्ग काढू। अजून मार्ग निघाला नाही, पण मला विश्वास आहे की मार्ग निघेल। आता महायुतीचं तर झालं, पण महाविकास आघाडीमध्ये काय सुरू आहे हेही आपण बघूयात। तर या निवडणुकीबाबत शरद पवारांच्या घरी आज राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाची बैठक झाली। त्यामध्ये ही निवडणूक आघाडीतील 3 पक्षांनी एकत्रितपणे लढवायचं असा निर्णय झालाय। तर काँग्रेसने सुद्धा दुपारी ऑनलाईन पद्धतीने बैठक घेतली आहे।
महाविकास आघाडीची एकत्रित बैठक बुधवारी होतीये. वरिष्ठ नेते त्यात एकत्र असणार आहेत, एकत्र येणार आहेत. जागा वाटप आणि उमेदवारांवरती त्यामध्ये चर्चा होणार आहे. काही जागांवरनं तिढा महाविकास आघाडीतही आहेच आणि त्यामुळेच ही बैठक होतीये. आता एकूणच अशा प्रकारे इच्छुकांच्या भाऊगर्दीमुळे ही निवडणूक सोपी नाहीये. या सर्व स्थितीमध्ये या निवडणुकीला घोडेबाजाराचा उत्सव असा उपरोधिक टोला काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी लगावलाय. स्थानिक लोकप्रतिनिधी या निवडणुकीमध्ये मतदार आहेत आणि त्यामुळेच त्यांना स्वतःकडे ओढण्यासाठी ही निवडणूक 100 कोटींची झाल्याचा आरोपही वडेट्टीवारांनी केलाय. राहिला विषय आता हा निवडणुका म्हणजे उत्सव झालेला आहे. आता आमच्याही संपर्कामध्ये भारतीय जनता पक्षाचे 100पेक्षा अधिक नगरसेवक आहेत. त्यांच्याही अंतर्गत प्रचंड वाद आहे की कोणी जर इनिशिएटिव्ह घेतलं की दुसरा गट तयारच आहे आम्हाला मदत करायला, परंतु आम्ही त्या भानगडीत पडत नाही. आम्हाला या घोडेबाजार जो काही चालला आहे आणि हा उत्सव चालला आहे फोडाफोडीचा, आत्ताच माझ्या माहितीप्रमाणे 5-5 लाख रुपये देऊन काही नगरसेवकांना उचलण्याचं लिफ्ट करण्याचं काम चाललेलं आहे. तुम्ही ऐकलात की भाजपने नगरसेवक पळवले, 100 कोटींचा घोडेबाजार अशा प्रकारचे आरोप काँग्रेसने भाजपवरती केले. पण त्याची माहिती भाजपला कशी असेल असा प्रतिप्रश्न भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी उपस्थित केलाय. त्याचवेळी पेट्रोल डिझेलचा वापर टाळण्यासाठी ही निवडणूक बिनविरोध करण्याची रीही त्यांनी ओढली आहे. मी आधीच सांगितलं की काँग्रेसचे नगराध्यक्ष नगरसेवक कुठे गेले हे तिथल्या नेत्यांनी बघायचं आहे. काँग्रेसचे नेते याकरता सक्षम आहे. त्यांच्या पक्षात मी बोलणे काही योग्य नाही. आणि आता याच निमित्ताने जो दुसरा प्रश्न आम्ही विचारलेला आहे या सगळ्या राजकारणावरती, त्यावर प्रतिक्रिया सर्वसामान्यांच्या काय आल्यात आपण पाहणार आहोत मीडिया सेंटरला. एक्सवरनं पहिली प्रतिक्रिया तेजस सुरवसे यांची आहे. महायुतीमध्ये वादाशिवाय जागा वाटप होईल. भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी एकत्र बसून एकमताने समजून निर्णय घेतील. पुढची प्रतिक्रिया फेसबुकवरनं आहे संदेश नाईक यांची. ज्याच्याकडे जास्त पैसे आहेत आणि खर्च करण्याची दानत आहे तो उमेदवार आणि पक्ष जिंकेल. पुढची प्रतिक्रिया फेसबुकवरनं उल्हास राऊत यांची आहे. खेचाखेची तर होणारच, नाहीतर हे राजकारणी आहेत हे सिद्ध होणार नाही. सर्व काही पद, सत्ता, प्रतिष्ठा आणि पैशासाठी चालू असतं. समाजकारण फक्त दाखवण्यासाठी असतं. आणि आता याचबरोबर आपण पोल सेंटरला जाऊन पाहूयात की पोल काय आलाय, महाराष्ट्राने कौल काय दिलेला आहे, नक्की कुठला पर्याय निवडलेला आहे या राजकारणावरती. विधान परिषदेच्या 17 जागांसाठी निवडणूक कोणत्या आघाडीमध्ये वादाशिवाय जागा वाटप होईल. 33,000 मतं आली आहेत. 31% लोक म्हणतात की महायुतीमध्ये वादाशिवाय जागा वाटप होईल. महाविकास आघाडीमध्ये 42% लोकांना असं वाटतं की वादाशिवाय होईल. दोघांमध्येही वाद होतील 25% लोक म्हणतात आणि 2% लोकांना असं वाटतंय की दोघांमध्येही वाद होणार नाहीत. आणि याबरोबरच आणखीन एक छोटासा ब्रेक घेतोय. लगेच परत येऊ. पाहत रहा ABP माझा.